नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। गायरान जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पाला देण्याबाबत ग्रामसभा आणि महसूल विभागाला अधिकार द्यावेत, आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी। राज्य सरकारने गायरान जमिनी घेऊन सौर ऊर्जेचे प्रकल्प करावेत असा निर्णय घेतला आहे। खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाला जागा देत आहात, खाजगी माणसाला आणि कंपनीला मान्यता देणे ही कायदेशीर विरोधातली भूमिका आहे। सरकारने केले तर समजू शकतो, परंतु सौर ऊर्जा प्रकल्प खाजगी कंपनीला देत असाल तर आपल्या आदेशाला कुठेतरी डावलत आहात। या सर्व गोष्टींचा विचार करून या संदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे। हा अधिकार ग्रामसभेला आणि महसूल विभागाला ठेवला तर संयुक्त दोघांच्या विचाराने विकासाच्या बाबतीत भूमिका घेतली जावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। विधान परिषदेत मंगळवारी दुपारी 2:30 वाजता गायरान जमिनीवरील चर्चेत आमदार शिंदे यांनी भाग घेतला। यावेळी उत्तम कामकाजाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी अभिनंदन केले। चांगल्या प्रकारचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे। मगाशी सदाव म्हटल्याप्रमाणे त्यांनी हे खातं घेतल्यापासून चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। 2-3 निर्णय त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय अशा प्रकारचं एक बिल आपण आणावं अशी आमची विनंती आहे। साधारणतः 2 लाख लोक महाराष्ट्रातली जी आहे ते याचा लाभ त्यांना भेटणार आहे। गरीब लोक आहेत ज्यांनी गायरान शासकीय जमिनीवर घर बांधलेले आहेत। आपण मध्ये निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे की शासकीय घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना किंवा मुख्यमंत्री आवास रमाई योजना यासाठी लागणाऱ्या घरासाठी सुद्धा जागा आपण गायरानची देणार आहोत। पण त्याला नियम करणं गरजेचं आहे, कारण कोर्टातून जो आदेश आलेला आहे त्या कोर्टाच्या आदेशामुळे तुम्हाला अडचण निर्माण होते। मग असंच जर बिल आणलं तर तो पर्याय होऊ शकतो। त्यामुळे गायरान जमिनीचा विषय जो आहे तो लवकरात लवकर निर्णय घेतला तर तिथे सुद्धा गरीब असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल। दुसरा विषय आहे गायरान जमिनीच्या वापराच्या बाबतीमधली धोरणं जर आपण निर्णय घेतली पाहिजे। हा गावाच्या विकासासाठी आणि तिथल्या असलेल्या पशु खाद्यासाठी आपण त्या ठिकाणी गायरानाचा वापर करतो, परंतु काही ठिकाणी संपूर्ण गावाची बैठक होते आणि गाव बैठकीमध्ये निर्णय होतो की अमुकांना आम्हाला द्यायचं नाही। आता तुम्ही सौर ऊर्जेचा प्रकार सुरू केलेला आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार दिलेला आहे, कारण ही जमीन जिल्हाधिकाऱ्याची आहे। त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना डायरेक्ट तुम्ही अधिकार दिला की तुम्ही हस्तांतरित करा। आता तिथे जर त्या गावाला तेवढीच जमीन असेल तर त्या गावाची जमिनीची आवश्यकता लक्षात घेता तिथं कंपल्सरी करू नये अशी आमची विनंती आहे। तर बाकरवाडीमध्ये अख्ख्या गावाने ग्रामसभेमध्ये ठराव केला की जागा द्यायची नाही, कारण तेवढीच जागा आहे, परंतु जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढला। बरं, तो काढला मध्ये राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता की या गायरान जमीन घेऊन मेढामार्फत सौर ऊर्जेचे प्रकल्प MSEB मार्फत केली जाईल। मंत्री महोदय, काही जागा आता आपण खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाला देतोय। खरं म्हटलं तर शासकीय जागेवर खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देणं आणि खाजगी माणसाला, कंपनींना तिथं देणं हे कायदेशीर विरोधातली भूमिका आहे। माझी विनंती आहे, शासनाने केलं तर समजू शकतो, पण आता सौर ऊर्जा प्रकल्पाला तुम्ही खाजगीला देत असाल तर मला वाटतं की पूर्वीच्या असलेल्या आपल्या आदेशाला कुठेतरी आपण डावलतोय आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून आपण या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घेणं फार गरजेचं आहे। आणि म्हणून आपण हा अधिकार ग्रामसभेला आणि हा अधिकार महसूल विभागाला ठेवला तर तो संयुक्त दोघांच्या विचाराने त्याचा विकासाच्या बाबतीमध्ये भूमिका व्हावी एवढी सूचना आपल्याला करतो। प्रतीक गुरव खून प्रकरणी पोलीस तपासाबद्दल गुरव समाजाचे प्रश्नचिन्ह। पोलीस मुख्यालयात घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट। लासुर्णे तालुका कोरेगाव येथील युवक प्रतीक राजेंद्र गुरव याच्या खून प्रकरणी कोरेगाव पोलिसांकडून तपासामध्ये जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे। पोलिसांच्या कागदोपत्री त्रुटीमुळे न्यायालयाने मुख्य संशयिता सोमवारी मुक्त करण्याचे आदेश दिले होते। एकूणच याविषयी आम्हाला साशंकता आहे, आपण आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी समस्त गुरव समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। प्रतीक गुरव यांचे वडील राजेंद्र गुरव, आई रुपाली गुरव, चुलती सुषमा गुरव, भाऊ अजय गुरव, चुलते बजरंग गुरव, मित्र निखिल माने यांच्यासह समाज बांधवांनी प्रशांत उर्फ नामदेव गुरव व शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी 1:30 वाजता पोलीस मुख्यालयात धाव घेतली। कोल्हापूर परिसराचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सातारा येथे आले असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर या त्यांच्या समवेत होत्या।
त्यामुळे गुरव समाज बांधवांनी पोलीस उपाधीक्षक गृह ए सबनीस यांची भेट घेतली व कोरेगाव पोलिसांच्या तपासाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले। खुनाची घटना घडल्यापासून गुरव समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलिसांनी घटना घडल्यापासून लगेच त्या दिवशी सायंकाळी संशयिताला ताब्यात घेतले होते, त्याला उशिरा अटक केल्याचे दाखवण्यात आले। न्यायालयात हजर करताना पोलिसांनी कागदोपत्री त्रुटी ठेवल्याने न्यायालयाने संशयिताची मुक्तता केली। खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयिताची मुक्तता होणे म्हणजे पोलिसांनी तपासामध्ये कुचराई केल्याचे दिसून येत आहे, असा आरोप समाज बांधवांनी केला। गुरव समाजाच्या भावना समजावून घेत पोलीस उपाधीक्षक सबनीस यांनी तपास अधिकारी तथा कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्याशी संपर्क साधून तपासाच्या कामकाजाचा आढावा घेतला। जास्तीत जास्त पुरावे जमा करा, न्यायालयात योग्य सादरीकरण करा, संशयिताला जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळेल असे पाहावे, असे स्पष्ट निर्देश सबनीस यांनी दिले आहेत। पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती व देखभालीची कामे तात्काळ पूर्ण करावीत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील। कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कामकाजाचा घेतला आढावा। पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आणि आगामी पावसाळ्यात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती व देखभालीची कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। मंत्री विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालन सभागृहात सोमवारी रात्री 9 वाजता कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची आढावा बैठक झाली, त्यामध्ये ते बोलत होते। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप वळसे पाटील, सत्यजित देशमुख, मनोजदादा घोरपडे, अमल महाडिक, महेश लांडगे, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ना पाठक, जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता विशेष प्रकल्प हनुमंत धुमाळ यावेळी उपस्थित होते। यावेळी पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने मंत्री व आमदारांनी प्रश्न उपस्थित केले। अभियंत्यांनी त्या समर्पक उत्तरे दिली। मंत्री विखे पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अनुषंगाने तातडीने निर्णय घेतले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले। कृषीप्रधान राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी मात्र शिवारातील तणकाटासारखा दिसू लागला, माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका। राज्य सरकारकडून अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केले, शेतकरी, शेतमजूर, कामगार व छोट्या व्यापाऱ्यांकरता अत्यंत निराशाजनक बजेट सादर करण्यात आले आहे। कृषीप्रधान राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी मात्र शिवारातील तणकाटासारखा दिसू लागला आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर माजी खासदार शेट्टी यांनी मंगळवारी सकाळी 9 वाजता प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली। कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळा, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात, खताच्या किमती आभाळात, शेतकरी फक्त शक्तीपीठाच्या भूसंपादनात, सोयाबीन, तूर, कांदा, कापूस सडतोय शिवारात आणि कृषीप्रधान अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी मात्र शिवारातील तणकाटासारखा दिसू लागला। अर्थसंकल्पात राज्यकर्ते, अधिकारी, दलाल मात्र राजमहाला, अशी अवस्था आजच्या या बजेटची आहे। खरं तर अजितदादा हे मागच्या जवळजवळ 3 वर्षापासून सतत अर्थसंकल्प सादर करतायत। त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती होती, तरी सुद्धा त्यांच्या आघाडीने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं दिली। आश्वासनं देत असताना माहिती पाहिजे होती की राज्याची स्थिती कशी आहे, कारण ते स्वतः अर्थ मंत्रालय सांभाळत होते। हमीभावाच्या 20% बोनस देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं। आज महाराष्ट्रातला शेतकरी सोयाबीन हमीभावापेक्षाही कमी किमतीत 1000 रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायला लागलेला आहे। केंद्र सरकारला दादा सांगू शकत नाही की कांद्यावरची निर्यात बंदी उठवून निर्यात शुल्क कमी करा, त्याशिवाय कांद्याला भाव मिळणार नाही। कापसाची तीच अवस्था आहे। शेतीमाल प्रक्रिया उद्योगावर काहीच तरतूद नाही। मग हा अर्थसंकल्प शेतकऱ्याचा म्हणायचा का कॉर्पोरेट क्षेत्राचा, असा प्रश्न
माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण झाले.